नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहोत लोकसत्ता न्यूजपेपरमधील दैनंदिन चालू घडामोडी. 10 जुलै 2026 रोजीच्या लोकसत्ता पेपरमधील चालू घडामोडी आता आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. समान नागरी कायदा जो आपल्याला आता महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा लागू करायचा आहे, त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्याचे जे अध्यक्ष आहेत त्या न्यायमूर्ती रंजना देसाई हे आहेत. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती आहेत आणि ही 7 सदस्यांची समिती स्थापन केली जात आहे. याच्या आधी UCC म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड जे आहे ते लागू असलेले राज्य आहेत गोवा, उत्तराखंड, गुजरात आणि आसाम, आणि आता महाराष्ट्र याच्या पुढचे होणार आहे. या 7 सदस्यीय समितीमधील सदस्य आहेत. पहिले म्हणजे रंजना देसाई, त्यानंतर RC चव्हाण, SG मेहरे, त्यानंतर DK जैन, ॲडव्होकेट वीरेंद्र सराफ, रमेश पतंगे आणि सुवर्णा रावल हे 7 सदस्य असणार आहेत या समितीमध्ये. यामध्ये ही समिती जी आहे या 7 सदस्यांमध्ये अल्पसंख्याक समाजाचा एकही सदस्य नाही आहे. त्यामुळे याच्यावर टीका केली जात आहे, कारण हा जो समान नागरी कायदा आहे याचा परिणाम जास्त करून जे अल्पसंख्याक समाज आहे, मुस्लिम धर्मातली जे लोक आहेत त्यावरच होणार आहे आणि अल्पसंख्याक समाजाचाच कुठला सदस्य नाही आहे, त्यामुळे याला विरोध होत आहे. या कायद्यामुळे राज्यातील सर्व धर्मांचे वैयक्तिक कायदे जे आहेत ते रद्द करून सर्वांसाठी समान नियम तयार केले जातील. यामुळे मुस्लिम धर्मातील इद्दत, निकाह हलाला, मौखिक तलाक आणि बहुपत्नीत्व अशा प्रथांवर इथे बंदी येणार आहे. E20 इंधन सध्या खूपच चर्चेत आहे. याच्याबद्दल नितीन गडकरी जे आहेत त्यांनी पण काही मुद्दे इथे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. E20 इंधन जे आहे त्यामध्ये इथेनॉलचे उष्मांक मूल्य जे आहे ते पेट्रोलपेक्षा कमी आहे आणि त्यामुळे इंधनामधील त्याचं जर प्रमाण वाढवलं तर त्यामुळे वाहनांच्या मायलेजमध्ये थोडी घट होऊ शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जे वाहनं आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम येत नाही आहे, फक्त काही वाहनं जे जुने वाहनं आहेत त्याच्यामध्येच प्रॉब्लेम येतो आहे. आणि ही जी E20 इंधन जे आहे, पेट्रोल जे आहे ते देशभर लागू करण्यामध्ये याची अंमलबजावणी करण्यासाठी चाचण्या कोणी केल्या होत्या तर ARAI ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया आणि वाहन उत्पादक यांनी चाचण्या केल्यानंतरच हे E20 पेट्रोल देशभरात लागू केले होते. आता ह्या ARAI याचा जो अहवाल आहे त्यानुसार जे फ्लेक्स इंधन इंजिन आहेत ते जर वाहनांमध्ये असतील तर मायलेजमध्ये कोणती पण समस्या येणार नाही आहे. त्यामुळे ह्या फ्लेक्स इंधन इंजिन याच्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याबद्दल नितीन गडकरी यांनी बोललेले आहे ते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेले आहेत. तिथे मेलबर्न मिस मोदी हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानेज. तर ऑस्ट्रेलियामध्ये एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे मूळचे जे तमिळनाडू राज्यातील 3 प्राचीन वस्तू आहेत ज्या ऑस्ट्रेलियाकडे आहेत त्या आता भारतात परत आणल्या जाणार आहेत. तर त्या 3 वस्तू कुठल्या आहेत? पवित्र नंदीची दगडाची मूर्ती आहे जी 11व्या ते 12व्या शतकात बनवली गेलेली आहे. त्यानंतर धातूचे एक त्रिशूळ आहे जे 11व्या शतकातील आहे आणि त्याच्यावर भद्रकालीची प्रतिमा कोरलेली आहे. त्याचबरोबर एक दगडी 6मुखी असलेली कार्तिकेयची मूर्ती आहे जी 12व्या शतकातील आहे. या सर्व वस्तू सध्या ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल गॅलरी ऑफ ऑस्ट्रेलिया आणि आर्ट गॅलरी ऑफ NSW इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये चेन्नई इथं जे संग्रहालय आहे त्याच्यामध्ये पण ऑस्ट्रेलियाचे जे मूळ रहिवासी आहेत त्यांचे अवशेष सापडलेले ते अवशेष आता ऑस्ट्रेलियाला परत केले जाणार आहेत. इथे ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये द्विपक्षीय करार झालेले आहेत. तर 2 देशांमध्ये नागरी अणुऊर्जा, ऊर्जा सुरक्षा, सागरी सुरक्षा, दुर्मिळ खनिजे यांसह 14 महत्त्वाचे करार करण्यात आलेले आहेत. यात महत्त्वाचा करार आहे तो म्हणजे युरेनियमचा. ऑस्ट्रेलिया भारताला युरेनियमचा पुरवठा करणार आहे आणि त्याचबरोबर भारत हा ऑस्ट्रेलियाला द्रव इंधन म्हणजे लिक्विड फ्लुइड आणि ऊर्जा उत्पादनांचा पुरवठा करणार आहे. संरक्षण क्षेत्रामधील औद्योगिक सहकार्य आणि नवनिर्मितीमध्ये संयुक्त परिसंस्था तयार केली जाणार आहे आणि दोन्ही देशांमध्ये सागरी सुरक्षा सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान
जे आहे त्याचा विस्तार केला जाणार आहे. याचं आयोजन महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक शिबिर घेण्यात येणार आहे आणि त्या शिबिरामार्फत जो सेवा हमी कायदा आहे त्याच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या सर्व सेवा आहेत त्या एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामार्फत राज्यातील 10 लाख कुटुंबांना विविध ज्या शासकीय योजना आहेत त्यांचा थेट लाभ मिळवून देण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. हे जे शिबिर आहे ते 22 जुलै रोजी आयोजित केले जाणार आहे. यामध्ये महिला शेतकरी जो कायद्यानुसार आता महिला शेतकऱ्यांना पात्र ठरवलं जाईल त्यांना अधिकृतरित्या ओळखपत्र आणि दाखल्यांचे वाटप तिथे केले जाईल. त्याचबरोबर स्वामित्व पत्रिका ज्या आहेत त्यांचंसुद्धा इथं वाटप करण्यात येणार आहे. तर या होत्या 10 जुलै रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील चालू घडामोडी. या न्यूजपेपरमध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स येतात तेवढ्याच माहिती मी घेऊन येत असते. याच्यामध्ये अतिरिक्त माहिती नसते. परंतु जर एखादा मुद्दा चर्चेत असेल तर त्याच्याबद्दल दररोज पेपरमध्ये नवनवीन काही ना काहीतरी माहिती येत असते. म्हणजे आता समान नागरी कायद्याबद्दल आले तर उद्या याच्यामध्ये आणखी काहीतरी माहिती वाढवून आलेली असते. त्यामुळे हे एवढेच पॉईंट करणं गरजेचं आहे. जास्तीचं काही करायची आवश्यकता नाही. जर दररोज या चालू घडामोडी आपण वाचत राहिलो तर आपले जे GS मधील विषय आहेत त्यांचीसुद्धा चांगल्या प्रकारे रिव्हिजन होत असते आणि चालू घडामोडी करण्याच्या वेळेला जेव्हा पेपर जवळ येतो त्यावेळेस आपल्याला खूप मोठं प्रेशर आलेलं असतं की नेमकं काय वाचावं. तर हे जर रेग्युलर आपण चालू घडामोडी वाचत राहिलो तर त्यावेळी जास्त प्रेशर येणार नाही. आणि लोकसत्ता न्यूजपेपरमधील ज्या घडामोडी असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात. हा जर पेपर दररोज वाचला तर GSचासुद्धा अभ्यास होतो आणि त्याचबरोबर करंटमध्ये येणारे प्रश्न कसे विचारले जातात याचं पण आपल्याला चांगल्या प्रकारे महत्त्व कळून येतं. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की आणखी तुम्हाला कुठली माहिती यामध्ये हवी आहे. धन्यवाद.